नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची। अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची। बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची। तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची। विठ्ठल 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 पुंडलिक वर्ग हरी लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय, स्वानंद सुख निवासी परमहंस सद्गुरु जोग महाराज, अधिकरून संप्रदायातील सकल संतांची मांदियाळी, आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार आणि अहेतुक कृपेनं सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या या पवित्र आणि प्रासादिक अशा प्रांगणामध्ये धर्मनाथ बीजेच्या पावन पर्वावरती सालाबादप्रमाणे या 27व्या वर्षामध्ये संपन्न होत असणारा आपला हा महाराष्ट्रभर लौकिक पावलेला देखणा असा हरिनाम महोत्सव, त्यात आज द्वितीय दिवसाची संकीर्तनाची सेवा आपणा सर्वांच्या प्रेमातून माझ्या वाट्याला आलेली आहे। ज्यांनी मला इथं उभं केले, परमात्मा पंढरीनाथाचा एक ऐश्वर्य संपन्न असा वारकरी सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या विकसनशील वाटचालीतला एक सिंहाचा वाटेकरी, आपल्या ओघवत्या वाणीनं हरिकथेच्या द्वारा संत परंपरेची सेवा करत असताना महाराष्ट्रातल्या हजारो श्रोत्यांच्या मनपटलावरती अधिराज्य गाजवणारा एक चतुरस्र वक्ता, आणि त्याहीपेक्षा माझ्यासारख्या असंख्य वारकरी विद्यार्थ्यांचा खंबीर असा आधारस्तंभ अर्थात आपणा सर्वांचे लाडके नाना। नानांच्या आदेशानं आज मी इथं उभा आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा या नियमानं ज्यांचा वसा आणि वारसा नाना उभ्या महाराष्ट्रावर पोहोचवत आहेत, आणि अत्यंत अंतरंग पद्धतीनं या परिसरामध्ये सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांची ज्यांची सेवा आहे, त्या तीर्थस्वरूप अण्णांच्याही या निमित्तानं आज झालेला दर्शनाचा योग आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा सद्गुरु गोरक्षनाथांच्या चरणी समर्पित करत असताना त्या पवित्र चरणापर्यंत माझे प्राकृतिक शब्द पोहोचणार नाहीत, याकरता काही प्रासादिक वाणीचा आधार घ्यावा या अनुषंगानं जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांच्या अभंग गाथेतला हा आपणा सर्वांच्या अत्यंत परिचयाचा असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय, आणि या अभंगातून तुकोबराय आपल्या भक्ती जीवनाचा एक सुंदर असा आविष्कार आपल्या पुढे ठेवतात। विठ्ठल 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 विठ्ठल
नारायण महाराज संप्रदायामध्ये काही कीर्तनकार असे असतात की ते जर एखाद्या उत्सवात आले तर त्या उत्सवाची उंची वाढते. ही जशी एक बाजू आहे, तसे काही उत्सव असे असतात त्या उत्सवात कीर्तनकाराला सेवा मिळाली की त्याच्या लौकिकात भर पडतो. या दोन विकल्पात पहिल्यामध्ये नाना आहेत आणि दुसऱ्यामध्ये आजमी आहे. विठ्ठल जरी तुमचा सर्वांचा परिचय माझ्याशी नसला तरी आपण नानांच्या परिवारातले म्हणून अगदी खाजगीतलं एक वाक्य सांगायचं झालं तर गेल्या 3-4 दिवसापूर्वी मला एक फोन आला. कुठलाही त्यांचा माझा काही परिचय नाही. त्यांनी मला एक तारीख विचारली चैत्र महिन्यातली कीर्तनाची. ती तारीख देणं वगैरे सर्व काही झालं. माझ्या सहज मनात एवढा वेळ बोलत असताना एक वाक्य येत होतं की समोरून बोलणारी व्यक्ती आपल्या परिचयाची नाही, त्यांच्या गावाला आपण कधी गेलेलो नाही, म्हणून मी त्यांना विचारणार तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं, महाराज मी तुमचं कीर्तन ऐकलेलं नाही, तुमचा माझा व्यक्तिशा परिचय नाही, पण नानांनी मकरंदवाडीला तुम्हाला कीर्तन दिलं म्हणून मी माझ्या गावात बोलवतोय. विठ्ठल हो, त्या दिवशी मला समजलं मोठं नाही होता आलं तरी चालेल पण मोठ्याचं व्हावं. विठ्ठल अर्थात जेव्हापासून या उत्सवाच्या पत्रिकेची प्रसिद्धी झाली तेव्हापासून आमच्या सगळ्या मित्रमंडळीत आळंदीमध्येही चर्चा सगळी. कारण काही ठराविक उत्सव असे असतात, ते फक्त क्षेत्रातलेच नाही, आळंदी पंढरीतले विशिष्ट उत्सव सोडूनही या महाराष्ट्राच्या पाठीवर काही असे ठराविक बोटावर मोजता येण्यासारखे उत्सव आहेत का ज्याची प्रसिद्धी सर्वदूर असते. त्यातला हा उत्सव आहे. त्यात आज इथं नानांनी मला बोलवलं. इथं हे बोलवत असताना त्याची 2 कारणं मी सांगेल. पहिलं, एखादं हार बनवायचा असेल तर त्यात सगळी फुलं असून चालत नसतात, एखादं पानही गोवायचं असतं. माझं सुदैव मी एवढं समजतो हे बोरीचं किंवा बाबळीचं नाही, नानांनी जोग महाराजाच्या तुळशीचं तोडलं. विठ्ठल आणि नानांचं जे अंतकरण आहे त्याच्यातल्या औदार्यानं, त्या औदार्य वृत्तीतल्या कृपेनं या उत्सवात एखादं बाळ शृंगारलं जावं या अनुषंगानं आज माझी वर्णी इथं लागली. म्हणून बाळाला शृंगारत असताना अभंग बाळीच्या भूमिकेतला असा तर थोडं काही वावगं नसावं म्हणून हा जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा अभंग आहे. त्यात आज दररोज खाली असताना थोडं उंचीवरती घेतल्यामुळे तोल जाऊन पडू नये यावेळेला सावरायला आपलं असं कुणी असावं याकरिता दररोज कुठेतरी गर्दीमध्ये बसून ज्यांच्या चाली मोठ्यांच्या कीर्तनात ऐकाव्यात ते आमचे आदरणीय निळोबाराय महाराज या ठिकाणी विद्यमान आहेत. आम्ही आळंदीला राहत असल्यामुळे आणि तसा नानांचा जास्त पुणे परिसरात परिचय किंवा संबंध असल्यामुळे नाना हा काळ तसा वसंतोत्सवाचा काळ आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे उत्सव होणार नाही, आपल्याला तो उपभोगता येणार नाही, म्हणून ज्यांनी इथंच त्याची अंशतः आपल्याला चुणूक चालीच्या निमित्तानं दाखवली. वारकरी संप्रदायाच्या सेवेबरोबरच अभिजात भारतीय संगीताची पुणे क्षेत्रामध्ये मोठ्यांच्याकडे संगीत साधना करणारे माझे परम मित्र आदरणीय नारायण गुरुजी खिल्लारी इथं उपस्थित आहेत. संप्रदायातलं आमच्या जिल्ह्याचं एक वैभव आदरणीय प्रकाशजी महाराज इथं उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगमणी आदरणीय विकासजी महाराज इथं उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत जशी काही तुम्ही सर्वजण कृपादृष्टी मला कराल, साधू संतांच्या आशीर्वादाने या अभंगावरती काही तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि जिथं मला काही बोलता नाहीच आलं तर अशा वेळेला ऐकण्याची व्यवस्था एवढीच आपल्याकडे असताना आज मला चिंतेचं कारण नसावं. विठ्ठल हो, या जगामध्ये आपण ज्यावेळेला जीवन जगतोय तर त्यावेळेला हे मानवी जीवन आपल्याला जगत असताना
मानवाला आपल्या जीवनातल्या गरजा भागवण्याकरता म्हणून कशावर तरी अवलंबून राहावं लागतं. मग हे अवलंबून राहत असताना इथं माणूस हा जीव आहे म्हणून जीव फक्त दुसऱ्या जीवावर अवलंबून चालत नाही. अनेक वेळेला त्याला जडाचंही साह्य घ्यावं लागतं. जीवाला जडाचंही साह्य घ्यावं लागतं. म्हणून अस्तित्वाचाच विचार करायचा झाला तर इथं जसं जीवाचं अस्तित्व आहे तसं जडाचंही अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागेल. विठ्ठल थोडं तत्वज्ञानाच्या परिभाषेत बोलायचं झालं तर व्यापक असणार ब्रह्मचैतन्य जसं जीवाच्या ठिकाणी आहे तसं जडाच्या ठिकाणी नाही का? ते आहेच म्हणावं लागेल. जडाच्या ठिकाणीही चैतन्य आहे, जीवाच्याही ठिकाणी चैतन्य आहे. फरक कुठे पडतो? जीवाच्या ठिकाणी आणि जडाच्या ठिकाणी फरक एवढाच आहे, चैतन्य नाम चित दोन्ही ठिकाणी आहे पण चिदाभास दोन्ही ठिकाणी नाही. कारण आभासा करता आवश्यक असणारी सामुग्री जी अंतःकरण जे जीवाकडे असतं ते जडाकडे नसतं. विठ्ठल पण जडाच्या ठिकाणी अंतःकरणाचा अभाव असल्यामुळे तिथे चिद असेल पण चिदाभास नाही. जीवाच्या ठिकाणी अंतःकरण असल्यामुळे तिथे चिदाभास आहे. हे दोघांचे अस्तित्व. हा एक फरक झाला, चिदाभास दोन्हीकडे नाही. दुसरा, दोघांच्या अस्तित्वात अजून एक फरक आहे. एक फरक असा आहे की अस्तित्वात जीवाच्या ठिकाणी दोन बाबी असतात, त्यांचा अत्यंत अभाव जडाच्या ठिकाणी आहे. कोणत्या दोन बाबी? एवढं कडक पुढे करतो मी सोपं, पण सुरुवातीला ऐका. नाही, नाशिक अजून तरी सुज्ञांचा जिल्हा आहे. नाही दुसरी मगाशी पुष्कळ आमची चर्चा झाली, तो भाग वेगळा. जडाच्या ठिकाणी दोन गोष्टी नाहीत, त्या जीवाच्या ठिकाणी आहेत. कोणत्या? ऐका. जाणीव आणि कृती हे दोन अंश जीवाच्या ठिकाणी असतात, ते जडाच्या ठिकाणी नसतात. विठ्ठल जाणीव म्हणत असताना आपण अस्तित्वाची चर्चा करतोय. जीवाला स्वतःच्याही अस्तित्वाची जाणीव असते आणि इतरांच्याही अस्तित्वाची जाणीव जीवाला असते. जडाला इतरांच्या अस्तित्वाची सोडा, त्याला स्वतःच्याच अस्तित्वाची जाणीव नसते. आणि जाणीव नसल्यामुळे त्याच्याकडून कुठली कृती जडाकडून घडत नाही. जाणीव आणि कृती या गोष्टी जीवाकडून घडतात. अगदी पुढं सोपं करून सांगायचं झालं तर एखादा दगड आहे, दगडाला तुम्ही जीव म्हणाल का जड म्हणाल? दगडाला कधीही जडच म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही दगडाला जीव म्हणायला निघालात तर मला तुम्हाला जड म्हणल्याशिवाय पर्याय. दगड हा काय? तो जड आहे, तो जीव नाही. जड असल्यामुळे त्याला त्याच्याच अस्तित्वाची जाणीव नसते. आणि दगड कुठलीही कृती करत नाही. कृती करण्याकरता दगड वापरली जातात, तो भाग निराळा आहे. विठ्ठल ही मोठी मंडळी सगळी सांगत असतात, नानाही सांगतात, गुरुवर्य महाराजही सांगतात, दगडाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसते. तो मंदिराच्या पायरीला बसवला तर महाराज सांगत असतात नारळ फोडायच्या कामाला येईल. आणि त्याचं दुर्भाग्य म्हणू दगडाचं, मंदिराच्या पायरीला न बसता होता एखाद्याच्या घराच्या पायरीला बसवला तर वैतागल्यानंतर घर मालकाला आपलं डोकं आपटायच्या कामाला येईल. विठ्ठल तुम्ही त्या दगडावरती नारळ आपटा का डोकं आपटा, त्याला त्याची जाणीव नाही. दगड हिंसा करण्याकरता दगडाचा वापर, त्या काय शास्त्रामध्ये मुक्त, अमुक्त, यंत्रमुक्त असे काही प्रकार असतात. त्यात दगड हा मुक्त आणि यंत्रमुक्त अशा दोन पद्धतीचं ते शस्त्र आहे. मुक्त म्हणजे फेकून मारता येतं, जसं हातानं मारता येतं. तर यंत्रमुक्त म्हणजे ते गलूस म्हणतात ना तुमच्याकडे, त्यानंही मारलं जातं. म्हणून या कृती करण्याकरता दगडाचा वापर केला जात असेल, पण दगड स्वतः कुठली कृती करत नाही. जीवाच्या ठिकाणी मात्र अस्तित्व असतं, अस्तित्वात जाणीव असते आणि जाणीवेतून कृती असते.
कारण जीवाकडून कुठलीही कृती घडत असताना तिची अगोदर जाणीव असावी लागते, तरच कृती घडते. ज्ञानोबरांच्या भाषेत मी तुम्हाला घेऊन जातो. आज मी इथं उभा आहे. मगाशी दगडाला तुम्ही जड सांगितलं तसं इथं मी उभा असलेला कीर्तनकार जीव आहे का जड आहे? जीवच म्हणावं लागेल. थोडा उंचीवरचा जीव आहे आज. आज मी तुमच्याशी बोलतोय. बोलणं ही कृती आहे. बोलत असताना मी कधी यांच्याकडे पाहिल, कधी यांच्याकडे पाहिल, कधी यांच्याकडे पाहिल. पाहणं ही काय कृती आहे. एखाद्या वेळेला जीव स्वभाव आहे, एखादी वस्तू इथून उचलेल तिथं टाकेल, तिथून उचलेल इथं टाकेल. या ज्या गोष्टी त्याला कृती म्हणायचं. पाहणं कृती आहे, बोलणं कृती आहे, एखादी वस्तू उचलणं ठेवणं ही कृती आहे. पण ही कृती घडण्याच्या अगोदर ती कृती करावी किंवा करू नये, ती उचित आहे का अनुचित आहे, याची एक जाणीव अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. जाणीव जर नसेल तर कृती घडत नाही. कृतीच्या अगोदर जाणीव उमटते. ज्ञानोबरांची ओवी सांगतो. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनी उठी, मग ते वाचा दिठी करासीये. विठ्ठल ही जाणीव अगोदर अंतःकरणात उमटते आणि नंतर कृती घडते. ह्या जाणीव आणि कृतीची चर्चा करत असताना अनेकांच्या आपल्या कृती वेगवेगळ्या असतात. आता जीवाकडून फक्त थोडासा संकोचित करून मानवापुरतं बोलू आपण. मानवी अस्तित्वामध्ये मानवाला आपल्या अस्तित्वाची जाणीव असताना प्रत्येकाच्या जाणीवा वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या कृती थोड्याफार अंशानं वेगवेगळ्या आहेत. पण एक सर्वसामायिक जाणीव तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायची झाली तर प्रत्येकाच्या अंतःकरणात एक छोटासा स्पुंज, नाही म्हटलं तरी सूक्ष्म अशा रीतीनं असतो एका जाणीवेचा. त्या जाणीवेचं नाव आहे स्वार्थ. आता स्वार्थ शब्दाचा तत्वज्ञानात केलेला स्वार्थ आणि परार्थाचा अर्थ त्याची चर्चा करण्याचं आता कारण नाही. पण प्रत्येकाला या जगात आपल्याला आपला स्वार्थ समजला पाहिजे. स्वार्थ समजला तर माणूस परमार्थात प्रवृत्त होतो. आता थोडं त्या संबंधानं बोलायचंच झालं तर बघा, दरवर्षी आपल्या मराठी भाषेतल्या साहित्याचं संपूर्ण देशभरात कुठेतरी एका ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतं. योगायोगाची गोष्ट अशी यावर्षी ते नाशिकला संपन्न होतं एप्रिल महिन्यामध्ये. त्या साहित्य संमेलनातला एक प्रसंग आता आठवला म्हणून सांगतो. स्वार्थ या जगात असावा किंवा असू नये, आणि असावा तर तो कसा असावा आणि कसा नसावा. 1995 साली आळंदीला हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. कवयित्री शांता शेळके त्याच्या अध्यक्षा होत्या. त्याची एक स्मरणिका नंतर आळंदी क्षेत्रात निघाली. आपल्याला वाचण्याकरता ती उपलब्ध होऊ शकते आळंदीत. फक्त पसायदानाच्या संबंधानं त्याच्यात महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींचे लेख आहेत. त्यात आपल्या नाशिकचेच सुपुत्र असणाऱ्या दिवंगत वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा एक लेख आहे. कांचनाचा कळस असं त्या लेखाचं नाव आहे. त्याच्यातली 2 वाक्य मला जीवापाड आवडली म्हणून मी सांगावी वाटतं. त्यात पसायदानाच्या संबंधानं त्यांनी लिहिलं की या जगात स्वार्थ कोणाला सुटलेला नाही. तात्यासाहेब तिथं लिहितात की तो कोणाला सुटूही नये, फक्त तो गाव गटारासारखा गलिच्छ नसावा, गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असावा. विठ्ठल म्हणून त्यांनी लिहिलं की असा निर्मळ स्वार्थ असेल तर मग ज्ञानोबरायांचं जो जे वांचिल तो ते लावो हे पुढे सार्थकी लागेल. या अर्थानं इथं या स्वार्थाचा विचार करायचा झाला तर या स्वार्थ ही जाणीव इथून पुढे एक क्रिया घडते. काय घडते? आपल्या स्वार्थाला जे अनुकूल असतात ते आपल्याला आपले वाटायला लागतात आणि स्वार्थाला जे प्रतिकूल असतात ते आपल्याला परके वाटायला लागतात. ही आपपर भावाची निर्मिती मानवी जीवनात या पद्धतीनं होते. विठ्ठल ही आपपर भावाची, आपल्या स्वार्थाला अनुकूल आहेत ते आपले वाटतात आणि जे स्वार्थाला प्रतिकूल आहेत ते परके वाटायला लागतात. मग काय घडतं पुढे? हा आपपर भाव निर्माण झाला की या दोघांच्या संबंधानं भावना पुढे निर्माण वेगवेगळ्या होतात, परस्पर विरोधी. जे आपले वाटतात माणूस त्यांच्यावरती प्रेम करायला लागतो आणि जे परके वाटतात माणूस त्यांचा द्वेष करायला लागतो. विठ्ठल मग आपला म्हणत असताना राहण्याची ठिकाणं दोघांची 10 फूट अंतरावर जरी असली तरी सुद्धा तो दूरचा वाटतो. कारण का? स्वार्थाला तो प्रतिकूल असेल तर दूरचा वाटतो.
आणि एखादा हजारो किलोमीटर दूर असतो, वर्षानुवर्षे भेट होत नाही, पण तो आपल्या स्वार्थाला अनुकूल असतो, म्हणून तो आपल्याला आपलं वाटायला लागतो. हे आपलं आणि परक यातून निर्माण होतं. ही सगळी मानवी जीवनाची किंवा जगाची जडणघडण आहे. आणि याच जगामध्ये एक साधू संतांचा वर्ग, इथंच ज्ञानेश्वर महाराज आहेत, इथंच तुकाराम महाराज आहेत. आणि अनादिकालापासून आलेलं तत्वज्ञान पुढे ते आपल्याला त्यांच्या आचरणातून पुढे देतात. श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे, आणि त्या अनुष्ठानानं ते काय देतात? प्रेम आणि द्वेष या दोन गोष्टी या जगात भरलेल्या असताना संतांची शिकवण अशी, जगात करायचं झालं तर प्रेम सर्वांवर करावं. आपण फक्त आपल्यावर करतो, संतांचं जीवन असे ते सर्वांवर प्रेम करतात. द्वेष करायचा झाला तर आपण परक्यावर द्वेष करतो, परक्यावर द्वेष करतो, पण संतांचं तसं नाही. ऐका, एक गंमत, आत्ता मी तुम्हाला आपलं कोण आणि परक कोण याच्यावरून वाक्य सांगितलं, पण दुसरं एक वाक्य अनेक वेळेला आपण ऐकतो, ते कीर्तनातच ऐकावं असं काही नाही, इतर ठिकाणी ऐकायला मिळतं. त्याला जोडून मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, जमलं तर उत्तर द्या, नाही तर मी आहेच इथे. असा एक प्रश्न अनेकदा विचारला जातो, थोडा उद्विग्न भूमिकेतून. या जगात आपलं कोण आहे? आपलं कोण आहे? कोण आहे आपलं? आणि मग माणसं सांगतात कोणीच नाही आपलं. मग कोणीच आपलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर सगळं जग परक आहे का? गांभीर्यात लक्षात घ्या. जगात आपलं कोणीच नाही असं एखादा माणूस म्हणत असेल तर त्याला प्रश्न विचारावा, सगळं जग परक आहे का? त्याचंही उत्तर नाहीये. का या जगात आपलंही कोणी नाही? हे वाक्य जेवढं ठसवलंय तेवढं हे दुसरं पण वाक्य लक्षात घेतलं पाहिजे, जगात परक सुद्धा कोणी नाही. आणि मग परकच जर कोणी नसेल आणि द्वेष जर परक्याचा करायचा असेल तर कोणाचा करावा? हा संतांच्या पुढे प्रश्न आहे. विठ्ठल म्हणून दोन भूमिका सांगतो मी. एक संतांचीच परंपरा अशी असावं असं काय नाही, एक समाज सुधारकांची थोर परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली. उद्विग्नतेनं त्यांनी शेवट केलं, हे दुर्भाग्य तुमचं माझं तो सोडा. पण एक युगपुरुष आपल्याकडे होऊन गेले, साने गुरुजी त्यांचं नाव. त्यांनी धर्माची व्याख्याच केली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. धर्माची व्याख्या करतात, जगाला प्रेम द्यावं. द्वेष करायचा झाला कोणाचाच नाही, संतांचा स्थायी भाव तो आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मते भगवद्गीतेचं उपासना कांड संपून ज्या वेळेला ज्ञानकांडाचा आरंभ होतो त्यावेळेला त्या ज्ञानी महापुरुषांची लक्षणं ज्या वेळेला गीता सांगायला प्रवृत्त होते त्यातलं पहिलं लक्षण आहे अद्वेष्टा सर्वभूताना. कोणाचाही ते द्वेष करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज त्याचा आविष्कार करताना, भाष्य करताना सुंदर बोलतायत. या महात्म्यांचं जीवन कसं असतं हे सांगताना ते झाडाचं उदाहरण दिलं. आपण आपल्यावर प्रेम करतो आणि परक्यांचा द्वेष करतो, पण संत परक्याचाही द्वेष कसा करत नाहीत ते सांगतात. एखाद्यानं झाड लावलं, अर्थात आता ते फक्त झाड लावलं की पुढे काम संपत नाही. ऐका, सगळी ग्रामीण भागातली आणि शेतीशी संबंधित असणारी आपण मंडळी आहात. एखादं झाड लावणं आणि ते वाढवणं म्हणजे अगोदर ते रोपटं असतं, त्याचा वटवृक्ष होत असताना मध्ये बराच खडतर प्रवास आहे. नाही तर एरवी आज वृक्षारोपण ते काही बोलायचं काम नाही. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन नुकताच झाला, ते विनोदानं आपल्याकडे नाना सांगितलं जात. गावामध्ये 25 जानेवारीलाच रात्री सरकारी पाहुणे मुंबईवरून मुक्कामी आले. दुसऱ्या दिवशी गावामध्ये प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करायचं, ध्वजारोहणाच्या नंतर ग्रामपंचायतचं ते दप्तर तपासायचं आणि मग पुन्हा मुंबईला जायचं, असा त्यांचा दौरा ठरलेला. 25 तारखेला आले, सकाळी ध्वजारोहण केलं आणि मग पाहुण्यांच्या हस्ते तिथं एक झाड लावलं गेलं, वृक्षारोपण. ते झाड लावलं, पत्रकार त्याची बातमी लिहितच होते, तोपर्यंत पाहुणे ग्रामपंचायतमध्ये दप्तर तपासायला गेले. त्याच गावातल्या एक जणाच्या शेळ्या चरायला सुटल्या, त्यातल्या एका शेळीनं ते झाड खाऊन टाकलं. शेळी रानात गेली, अजून बाकीचं चरून माघारी आली. दप्तर तपासायला बराच उशीर झाला. पाहुण्याला जायला उशीर झाल्यामुळे मुक्काम परत गावात पडला. दुपारी ज्या शेळीनं झाड खाल्लं पाहुण्यानं संध्याकाळी तीच शेळी खाल्ली. विठ्ठल ही अशी आपल्या सरकारी कामातली वृक्षारोपण, त्याचा उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देत नाहीत. काय झालंय आता, मी म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल, पण तुम्हाला खरंच सांगतो,
मुळातून त्या ओव्यांचे किंवा त्या संतांच्या वचनाचा आशय तपासला तर झाक जाईल माणसांची. तुम्ही ते नगरेची रचावीन महावने लावावी ही एक ओवी मिरवताय, पण त्याच्या मागच्या पुढच्या ओव्या पाहिल्यानंतर समजेल त्या गौरवाच्या ओव्या नाहीत, रजोगुणी माणसाच्या खटाटोपीची केलेली तुच्छता आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. विठ्ठल हो, यात तुमची चूक नाही. आम्हीच ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून नको ते गळे काढायला सुरुवात केल्यामुळे ते झालं. वा वा. हो, जाऊ दे हे, नाहीतर परत अर्जुना बोलत धसाळ गेलो असं कदाचित व्हायचं. आणि पुन्हा तुम्ही मग गुरुजी वेळेला घड्याळ दाखवाल तर ते वेळी अर्जुन मागाची होता असं कदाचित नको व्हायला. म्हणून मी माझ्या परत मूळ मुद्द्याकडे येतो. ते झाड आहे, झाड लावल्यानंतर त्याचा वटवृक्ष होण्याकरता त्यात अनेकांचे परिश्रम असतात. ते लावलेलं झाड शेळ्या मेंढ्या पशु यांच्यापासून त्याचं रक्षण व्हावं याकरता त्याला कुंपण करणं, फक्त कुंपण करून भागत नसतं, अधूनमधून त्याला खत पाणी देणं, त्याच्या आळ्यातलं गवत काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून एखादा मोठा वटवृक्ष ज्या वेळेला तयार होतो आणि त्यावेळेला हातात कुऱ्हाड घेऊन एखादा येतो, त्याच्या 4-2 फांद्या ज्या वेळेला तोडतो, त्या तोडून झाल्यानंतर थांबलेला तो माणूस त्या झाडाखाली सावलेला बसल्यानंतर झाड असा कधी विचार करतं का की त्यानं माझी लावणी केली, सगळं संगोपन केलं म्हणून त्याला सावली देऊ, आणि हातात कुऱ्हाड घेऊन माझ्या फांद्या छाटल्या म्हणून याला सावली द्यायची नाही, असं झाड कधी बोलतं नाही. झाड असा कधीही भेदभाव करत नाही. दुसरं उदाहरण थोडंसं त्याच संबंधीचं, पण काही काळापुरत्या उभ्या असलेल्या झाडाचं, अर्थात शेतातल्या पिकाचं, ऊसाचं दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. शेतकरी ऊस लावतो, त्याची मशागत करून त्याला ती रिकव्हरी येईपर्यंत सांभाळतो, म्हणून त्या ऊसाचा रस त्या शेतकऱ्यालाच गोड लागतो, आणि चरख्यात घालून आपल्याला या चरखेवाल्यानं पिळलं म्हणून त्याला तो कडू लागतो, असं काही होत नाही. पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी, त्याच्या अगोदरची ओवी मला वाटतं त्या झाडाची. का लावणी जयाने केली, जो खंडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, ना तरी क्षुदंडू पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी, असं अद्वेष्ट जीवन ह्या महापुरुषांचं असतं. विठ्ठल म्हणून हे आपल्या आचरणातून जगाला सांगतात, प्रेम करायचं झालं तर सगळ्या जगावर प्रेम करावं, द्वेष कोणाचा करू नये. पण पुन्हा त्यातला शहाण्या माणसांनी बारकावा लक्षात घ्या. अनेक वेळेला माणसं जगावर प्रेम करतात, पण फक्त जगाच्याच प्रेमात अडकतात. हे जग ज्याच्यामुळं पाहायला मिळालं त्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी त्या जगन्नाथाचं प्रेम आपल्याला संपादन करायचंय, याची जाणीव शहाण्या माणसाला असावी. विठ्ठल म्हणून बघा, देवाच्या प्रेमापर्यंतचा प्रवास करत असताना हे बोलायला फार सोपं आहे, आपल्याला ऐकायला अजून सोपं आहे, पण त्या प्रत्येक पायरी पायरीनं जावं लागतं. जगाचा त्याग करून किंवा जगाशी तुच्छतेचा व्यवहार करून अनेक वेळेला आपल्याकडे समाजात दुर्दैवानं भक्तिप्रेमाच्या गप्पा मारल्या जातात, ते काही खरं नाही. 14व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जग सारोनी परवते, नाही असं नाही चालत, सकटची मी, जगाला घेऊन प्रभूची भाषा आहे अर्जुनाला सांगताना, मग माझ्यावर प्रेम करावं. बघा, हे जगाच्या प्रेमाचा टप्पा थोडा दूर ठेवा, आणि छानी माणसं थोडं अजून यातला बारकावा लक्षात घ्या. अनेकदा जग आपलंसं करण्याकरता अगोदर आपल्याला आपलं कुटुंब आपलं करता आलं पाहिजे. मी फार लहान आहे आपल्या सगळ्यांच्या पेक्षा, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या आधारानं मी बोलतो, ऐका. अनेकदा सामाजिक प्रतिष्ठेच्या गप्पा मारल्या जातात, पण घरातल्या माणसांची तोंड विन्मुख असतात. मी माफी मागतो, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे, माऊली त्याला मूर्ख म्हणतात. ओवी सांगू, घरीची माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरी मूर्ख जैसा. विठ्ठल म्हणून एक एक व्यक्ती जोडत जावी, त्यावेळेला एक जग जोडलं जातं. ते व्यापकाला
चं वर्णन करण्याकरता आपल्याकडे तो इंग्रजी परिभाषेतला शब्द आहे, त्याला युनायटेड म्हणतात. आणि परिच्छिन्नाच्या बाबतीमध्ये एक युनिट म्हटलं जातं. प्रशासनात ना माझ्यापेक्षा आपल्याला जास्त त्यातली माहिती असेल. आपल्या प्रत्येकाच्या घडी आपल्या कुटुंबाचं एक अस्तित्वाचा पुरावा म्हणून छोटीशी पुस्तिका असते, त्याला रेशन कार्ड म्हटलं जातं. मराठीत आपण त्याला कुपन म्हणतो. ते प्रत्येकाकडे असतं, फक्त गरीबाचा रंग केशरी असतो आणि श्रीमंताचं ते पिवळंच असतं. पण ते प्रत्येकाकडे असतं. मला ते त्याच्या रंगाशी काही घेणं नाही. त्याच्यात लिहिलेलं असतं, म्हणजे ग्रामपंचायत गावाचं नाव, कुटुंब संख्या असते 24-25 काय, आणि खाली असतं युनिट संख्या. मुद्दा माझा कुठे, एक युनिट म्हणजे एक व्यक्ती. आणि असे अनेक युनिट एकत्र येतात त्यावेळेला एक युनिव्हर्सल तयार होत. काही व्यक्ती एकत्र येतात त्यातून एक कुटुंब निर्माण होतं, आणि काही कुटुंब एकत्र येतात त्यातून एक समाज निर्माण होतो. हे जोडण्याची क्रिया कशी आहे ते अनेक वेळेला आपण ऐकलेलं असेल, नसलं तरी आता मला फार इथं पूरक आहे त्यामुळे मला सांगावं लागेल, तुम्हाला ते पुन्हा ऐकावं लागेल. शासकीय ऑफिसात कामाला असलेले एक वडील 35-40 वर्ष वयोगटातले, शनिवारच्या दिवशी ऑफिस संपत असताना अगदी 5 मिनिट सुट्टी व्हायला राहिले आणि समोर कामाचा ढीग पाहिला त्यांनी. तर बरंचसं काम होतं की 5 मिनिटात जे होणं शक्य नाही. सोमवारी तर नवीन आठवडा आहे, नवीन आठवड्यात वरिष्ठांकडे या फाईल त्यांना पोहोचवणं गरजेचं होतं. 5 मिनिटात आता काम होणार नाही, इथं बसण्यात अर्थ नाही, म्हणून त्यांनी विचार केला ह्या 2 फाईल घरी घेऊन जाऊ आणि उद्या सुट्टीत दुसरी घरची कामं करण्यापेक्षा आपण घरी हे काम करू. रविवारच्या दिवशी ते सकाळी आंघोळ वगैरे झाली त्या गृहस्थाची आणि ते बसले आपलं कामकाज करीत. फाईल काढली, लेखणी काढली आणि ते लिहित होते. ते लिहित असताना त्यांचा 4 वर्षाचा लहान मुलगा हातामध्ये त्याचे एक दुसरं पेन होतं, ते पेन घेऊन आला आणि तो बाबांना बोलायला लागला, बाबा आज तुम्हाला सुट्टी असताना तुम्ही काम करताय? त्यांनी सांगितलं, हो बाळा, बराचसा कामाचा लोड आहे, मला जरा आज काम करू दे. त्या पोरानं आपलं पेन दाखवलं आणि ते पोरगं बोलायला लागलं, बाबा तुम्हाला बरंच काम असेल तर थोडंसं मला द्या, मी तुमचं काम कमी करतो. कोण कोणाला म्हणते? पोरगं बापाला म्हणते मी तुमचं काम कमी करतो. पण त्या पोराचं वय 4 वर्षे, लक्षात ठेवा. 20 वर्षांनी तेच पोरगं बापाचं असलेलं काम नको तेवढं वाढून ठेवतं. हा भाग मी नको सांगायला. विठाला पण ते 4 वर्षाचं बाळ त्यानं सांगितलं, नाही नाही मला काम करू द्या मला. आता ते नाही कसं म्हणायचं, त्याची काहीतरी समजूत काढायची, आपल्याकडे काढावी लागते. सगळी अशी लहान लहान मुलं, म्हणजे ही आहे पुढची पिढी आहे समजा. पण हे जर म्हटले आज तुम्ही सगळेच खाली बसा, महाराजही लहान दिसतो तर आम्हीच उभे राहतो, आम्हीच कीर्तन करतो, होईल नाही. टाळकरी मोठेच असावे लागतात. मग या छोट्यांच्यात अजून घरातलं आपलं एखाद्या छोटं बाळ आलं, ते म्हटलं मलाही टाळ पाहिजे, तर त्याला नाही म्हणून चालत नाही, छोटासा द्यावा लागेल. खाली त्याच्या पुरत नसेल तर पाठीमागे गाठ मारून का होईना त्याला द्यावं लागेल, पण त्याच्यावर आधारून काही चालत नाही. त्याला पुढे ते संस्कार द्यावेत याकरता त्याला ते घ्यावं लागतं. म्हणून त्यांनी आता याला काहीतरी द्यायचं, नाराज करायचं नाही, म्हणून इकडे तिकडे पाहिलं, त्या कागदाच्या ढिगाऱ्यातून एक कागद काढला की जो आत्ता आपल्या कामाचा नाही. आता काय त्याला द्यावं काम, म्हणून त्या वडिलांनी असा विचार केला, बराच वेळ हे बाहेर राहील, म्हणून त्या वडिलांनी बोलत बोलत तो कागद आडवा उभा काटकोनात नाही, जसा जमेल तसा फाडला. जमेल तसा फाडला, त्याचे तुकडे तुकडे केले आणि नाटक केलं, अरे बाळा हा कागद माझ्याकडून बोलत बोलत बघ तुझ्याशी बोलताना चुकून फाटला, हा फार महत्त्वाचा कागद होता, एक काम कर, मला लिहिण्याची मदत करण्यापेक्षा हे कागदाचे तुकडे घे, हा चिकट टेप घे, शेजारच्या खोलीत जा, तिथं बस आणि व्यवस्थित जिथला तुकडा तिथे होता तिथल्या तिथं तो जोडून परत मला हा कागद आणून दे. त्या बिचाऱ्यानं ते घेतलं, ते पोरगं गेलं. ऐका मायबाप, जो फाडलेला कागद होता तो होता आपल्या भारताचा नकाशा, जगाचा म्हणू, भारताचा कशा, जगाचा नकाशा. त्या नकाशात 2 प्रकार असतात. शैक्षणिक क्षेत्रातली माणसं असली तर बघा, एक असतो राजकीय आणि दुसरा असतो भौगोलिक. राजकीयपेक्षा भौगोलिक फार किचकट असतो, त्यात नद्या, झाडं, झुडपट सगळं. तो भौगोलिक नकाशा होता एवढा की फाडणाऱ्या त्या बापालाही शक्य नव्हतं परत जोडणं. ते पोरगं गेलं
आणि वडील तिकडे एखाद दुसरी ओळ लिहीपर्यंत पोरग परत आलं. बाबा हे घ्या, ते जोडून आणला कागद. बापाने पाहिलं अक्षरशः जगाचा नकाशा जशाच तसा जिथल्या तिथं जोडला होता. त्यांनाही कळेना काय चमत्कार झाला. जवळ बसवलं. बाळा खरं सांग, हा नकाशा जोडायला कोणी मदत केली? त्यांना सांगितलं कोणी नाही, आपण दोघेच आहोत घरी. आई म्हटले गेली पारायणाला. सकाळी ती दुपारी, आत्ता घरी आपण दोघंच आहोत. तिसरा माणूसच नाही कुणी. तू जोडलंस, इकडे तिकडे पाहिलं, खरंच कुणीच नाही, घरी दोघंच आहोत. याला जोडलं कसं काय, विचारायचं कसं काय? बाळाला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा खरं सांग, तुला कोणी सांगितलंय, कसं काय जोडलं? तुला माहिती आहे की याला काय म्हणतात? ते पोरगं म्हटलं मला नाही माहिती. अरे बाळा हे जग आहे, जगाचा नकाशा आहे. त्यानं सांगितलं हे जग आहे का त्याचा नकाशा आहे मला काही माहित नाही बाबा. तुम्ही या बाजूनं बघताय, मी मागच्या बाजूनं पाहिलं. मागच्या बाजूनं काय होतं? वडिलांनी पाहिलं, मागच्या बाजूने एक माणसाचं चित्र होतं. इकडून जग फाडल्यामुळे तो माणूसही फाटला होता. त्या पोरानं फक्त तो माणूस डोक्याच्या ठिकाणी डोकं, पायाच्या ठिकाणी पाय, हाताच्या ठिकाणी हात जोडला. तात्पर्य काय झालं? एका बाजूला असलेला माणूस जोडत गेलं की दुसऱ्या बाजूला जग आपोआप जोडलं जातं. विठ्ठल भूती देव म्हणून या पेटतो या जग. भूते देव म्हणून या पेटतो या जग. भूते देव म्हणून या पेटतो या जग. भूते देव म्हणून या पेटतो या जग. एक एक व्यक्ती जोडत गेला की दुसऱ्या बाजूला असलेलं जसं जग जोडलं जातं तसं या जगावरती प्रेम करावं. पण जगावरती प्रेम करत असताना जाणीव असावी हे जग नसून जननो हे अवघा जनार्दन. जगावर प्रेम, जगावर प्रेम करत असताना ते प्रेम जगाचं संपादन करता 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 जगन्नाथाच्या प्रेमापर्यंत पोहोचावं. फक्त जगाच्या प्रेमात तुम्ही अडकाल तर खऱ्या अर्थानं ते प्रेम या संज्ञेला प्राप्त होणार नाही. अनेक वेळा ते प्रेमाच्या दिशेनं जाण्याऐवजी आसक्तीच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू होईल. विठ्ठल हो. आणि स्वार्थाला घेऊनच जर जगात आपण प्रेम करत असू तर खऱ्या अर्थानं स्वार्थ असा जो आपल्या उद्धाराच्या बाबतीतला. जगावरती प्रेम करून काय असतं? साथ दिली की प्रतिसाद काही का होईना प्रमाणात येईल. त्याचं प्रमाण कमी अधिक असेल. प्रेम तुम्ही जगावर कराल, जगही तुमच्यावर प्रेम करेल. ते फक्त एकाच बाजून असेल तर ते होत नाही. ते आपल्याकडे एकतर्फी म्हणून आपण बाजूला सारतो. किंवा ज्ञानोबरांची पसायदानातली भूमिका लक्षात घ्या. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. यातल्या परस्परे शब्दाला फार किंमत आहे. त्याला अधोरेखित करायचं. परस्परे म्हणजे दोन्हीकडून. तर ज्यावेळेला या जगावाला प्रेमाची साथ घालू तर जगही प्रेम करेल. पण जगावर प्रेम करावं, जगाचं प्रेम संपादन करावं याच्यातच अडकू तर ते जगाचं प्रेम वेळेला कामाला येत नाही. ज्यावेळेला अंत समय येईल, निर्वाणीचा प्रसंग पडेल, उद्धाराचा प्रश्न येईल, त्यावेळेला प्रेमच कामाला येतं पण ते जगाचं प्रेम कामाला येत नाही. ऐका, या प्रेमातून जगाबरोबर आपण प्रेम करतो आणि त्या प्रेमातून आपली नाती निर्माण होतात. ऐका, मी 2-4 विकल्प ठेवतो, एखादं उत्तर मला द्या. ज्या वेळेला या जगात एक मित्र मित्रावर प्रेम करेल, एखादा मुलगा वडिलांवर प्रेम करेल, भाऊ भावावर प्रेम करेल, बहीण बहिणीवर प्रेम करेल आणि एखादी आई आपल्या मुलावर प्रेम करेल. हे एवढे विकल्प मी तुम्हाला सांगितले. यात सर्वात श्रेष्ठ आणि सर्वोत्तम असं प्रेमाचं नातं कोणतं आहे आत्ता मी सांगितलेल्यापैकी? कुठलीही शंका कोणालाही नाही. सगळीकडून तुमचा प्रतिसाद आहे की आईचं मुलावर असलेलं जे प्रेम आहे, आपल्या अपत्यावरती असलेलं, ते निर्विवाद आहे. प्रश्न नाही, कोणाच्याही मनात शंका नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजही म्हटले, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या ए उदरा तो मातेचा सोयरा. केतुला पा तुकोबराय म्हटले, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती.
बरोबर आहे. पण तरीही आईचं प्रेम निर्वाणीच्या प्रसंगात कामाला येणार नाही किंवा येत नाही. आमच्या लहानपणी शाळेत असणारी ती गुरुजी मंडळी, म्हणजे आम्ही शाळेत जायचो त्यावेळेला शाळेत गुरुजी म्हटलं जायचं. ती शाळा मराठी माध्यमाची होती. आत्ताच्या शाळेतलं मला काहीच माहीत नाही, त्यामुळे मी नाही बोलत त्याच्यावर. पण विषय निघाला म्हणून एक वैशिष्ट्य सांगू का नाना, आपल्याला ज्यांनी शिकवलं ना शाळेत, आमच्या वेळेस तरी 7वी शिकलेले गुरुजी होते, तुमच्या वेळेस तर 4थीच असतील. पण 4थी किंवा 7वी शिकवलेल्या मास्तरांनी ज्या पिढ्या घडवल्या, जे त्या काळात ठसवलंय, ही 70 वर्षातली माणसं पण पावकी निमकी विसरलेली नाहीत. शिकलायत कधी तुम्ही? शिकवणारा फक्त 4थी पास होता. आज डबल ग्रॅज्युएट, आज शिकवतो ते उद्या ऑनलाईनला विसरतं. विठ्ठल हो, जाऊ द्या. ती आमचे गुरुजी गोष्ट सांगायची. ती गोष्ट अशी आहे, माकडांची गोष्ट. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल, म्हणजे याच काळातलं थोडंसं उदाहरण आहे. म्हणजे पाणी हळूहळू आता जमिनीतलं आठायला लागतं, पाऊस पडण्याचा कुठला प्रश्न नाही, जलसाठे मर्यादित होतात आणि आपली पाळीव जी जनावरं असतात त्यांचं संगोपन शेतकरी करतो. पण जी फिरणारी रानटी जनावरं असतात, जंगली प्राणी, त्यांना आपलं अन्न आणि पाण्याच्या शोधाकरता इथून पुढे 4 महिने जरा जास्त फिरावं लागतं. अशी एक माकडाची टोळी फिरत होती. फिरत असताना ती फिरता फिरता कुठेतरी अशी तुमच्यासारख्या सुजलाम सुफलाम जिल्ह्यात आली. मी फारच दुष्काळी तालुक्यातून आलेलो आहे. पश्चिम महाराष्ट्रात 3च तालुके दुष्काळी सांगितले जातात, प्रकाश महाराज. पहिलं आमचं कर्जत जामखेड, दुसरं पाथर्डी. पण आता नाही, तो भाग वेगळा, त्याच्यावर नको बोलायला. जाऊ द्या. नाना बोलले ते मी जरा ऐकलंच. विचारा. पण मला घड्याळाच्या मर्यादेत राहावं लागेल ना, कीर्तनाच्या वेळेच्या म्हणतोय मी. आपल्या देवळ्या तालुक्यात आपण होतो, नको तिकडे जाईल आता. असा एक थोडासा संपन्न तालुका, तिथं शेतीबाडी बरी दिसली, हिरवं दिसलं, त्या माकडांना काही खायला दिसलं. म्हणून त्या माकडाच्या टोळीचा काही दिवस मुक्काम त्या गावात तिथे थांबला. त्या थांबल्यानंतर प्रसंग असा झाला, त्या टोळीत असणारी एक माकडीन त्या काळात गरोदर होती, पोटूशी होती, तिच्या पोटात बाळ होतं. योगायोगानं 2-3 दिवस झाले तिची प्रसूती झाली, तिला एक बाळ जन्माला आलं. तर राहायचं कुठं म्हणून असंच एक घर त्या गावातलं शेतात बाजूला असलेलं. पण त्या घरची मंडळी काही नोकरी धंद्याच्या निमित्तानं नाशिक सारख्या शहरात जाऊन स्थिरावलेली होती. घर बंद होतं. घर बंद असल्यामुळे समोर असलेलं पटांगण, अंगण, त्याच्यातही केर कचरा, आणि त्या अंगणाच्या बाजूला लागून एक पाण्याची टाकी होती. शेजारी काही झाडं होती, त्या झाडाची सावली त्या टाकीत पडायची. घर बंद असल्यामुळे टाकीतही पाणी नव्हतं, ती पण कोरडी होती, आणि वरून त्या झाडाची सावली त्याच्यात राहायची. त्यामुळे त्या बिचारीनं आपल्या त्या बाळाला घेऊन तिथं बसताना बसवलं की कुत्र्या मांजरापासून कुठली भीती नाही, आतमध्ये सुरक्षित आहे, वरून सावली पण आहे. अशामध्ये ती राहिली. काय कर्मधर्म संयोग माहीत नाही, ते बाळ 2-3 जन्माचं दिवसाचं होतं न होतं तोपर्यंत काय गावची यात्रा होती म्हणा किंवा काय रात्रीचा प्रवास करून त्या घरची मंडळी घरी आली. कुलूप उघडलं तर पहिली साफसफाई करायची. महत्त्वाचं गोष्ट, पहिलं काय पाहिजे? पाणी पाहिजे. घरची ती गृहलक्ष्मी बाकी घर आवरत असताना घर मालक गेला आणि बाजूला शेतात जी विहीर होती त्या विहिरीवर असलेला पंप, ज्याला आपण मोटार म्हणू, ती त्यानं चालू केली आणि पाईपलाईनच्या द्वारा पाणी कुठं पडायला लागलं? टाकीत. त्या टाकीत कोण होतं? ते माकडीन आणि तिचं ते बाळ. पाणी पडायला लागल्यानंतर ती घाबरली आणि घाबरल्यानंतर ती उठली, बाळाला तिने उचललं. पण ऐका, बाळाला उचलून घेण्याची माणसाची पद्धत वेगळी आणि माकडाची वेगळी आहे. माणसाला ते बाळ उचलून घेतल्यानंतर उचलणारावर जबाबदारी असते बाळाची. हे खेड्यापुरते. हो, तुम्ही पुण्यात एखाद्या रस्त्यासमोर उभे राहा आणि मॉलमध्ये शॉपिंग करणारी ती माता पहा आणि तो युवराज आहे पहा त्या ट्रॉलीत बसला.
नाहीतर ती पिशवी मिळायला लागली, त्या पिशवीत टाकायचं आणि ते गळ्यात अडकवायचं. एक कॅडबरी दिली की बाकी आरड ओरड काही कर, आता हलवू नये डोलू नये, सैरा वैरा खाई तसं. पण ते माकडाच्या बाबतीत म्हणजे मला वाटतं तिकडून अनुकरण माणसांनी आता इकडे करत घेतलं का काही माकडाकडून माहित नाही. माकडाच्या आईला बाळाला उचलून धरावं लागत नाही, त्या बाळानं आईच्या पोटाला धरायचं असतं. प्रकार असा आहे. तसं त्या बाळानं त्या आईच्या पोटाला धरलं, पण पाणी हळूहळू वाढायला लागलं. ते वाढणारं पाणी त्या पोटूशी असणाऱ्या माकडाच्या त्या बाळाच्या नाकातोंडात जायला लागलं. त्यावेळेला तिनं त्या बाळाला काढलं आणि पाठीवरती घेतलं. पाणी अजून वाढायला लागलं. मग तिनं ते समोरचे 2 हात म्हणा किंवा पाय म्हणा त्याच्यामध्ये त्या बाळाला धरलं आणि असं वर उचललं. पाणी वाढायला लागलं. जरी पाणी वाढलं तरी सुद्धा आता बारकावं लक्षात घ्या, त्या बाळापासून पाणी बरंच दूर होतं. त्या बाळाला त्या क्षणाला तरी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा धोका नव्हता. पण जिनं आत्तापर्यंत त्या बाळाला वर धरलं होतं एवढं, त्याच बिचारीच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. त्यावेळेला आत्तापर्यंत ज्याला वाचवण्याकरता तिनं प्रयत्न केला होता त्याचा कुठलाही विचार न करता त्याला पोटाखाली पायाखाली दाबलं आणि तिनं स्वतःचा जीव वाचवला. माझी गोष्ट संपली. अत्यंतपणे मी तुमच्या चरणाला दंडवत करून पहिलं एक वाक्य बोलतो. ती बिचारी माता आहे, तिचं तिच्या अपत्यावर असलेलं प्रेम हे शुद्ध प्रेम आहे. आई त्याची असू द्यात, माझी असू द्यात, नाही तर तुमची असू द्या, मातृत्व सर्व ठिकाणी सारखं असतं. फक्त प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे तसं मोठ्यांच्या मातांना प्रसिद्धी मिळते आणि त्यांचा आदर्श माता म्हणून गौरव घडतो. पण तिच्या ठिकाणी असणारं मातृत्व आणि ऊसतोड कामगाराच्या पालातल्या मातेचं मातृत्व दोन्ही ठिकाणी सारखं असतं. त्याच्यात तरतम भावानं कुठल्याही प्रकारची तुलना करण्याचा किंचित अधिकार आपल्याला नाही. तिच्या प्रेमावर कुठलीही शंका आपल्याला घ्यायची नाही. पण तिचं बाळावर असलेलं प्रेम अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत खरे. जसं त्या आईचं तसंच आपल्या आईचं. पण बिचारीला मर्यादा पडतात, कारण शेवटी दोघंही जीव आहेत आणि एक जीव दुसऱ्या जीवाला मिळाला तर तो पूर्ण होत नाही. वेदांताचा सिद्धांत आहे. जीव स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याला जाऊन ज्यावेळेला एकरूप होईल त्यावेळेला तो पूर्ण होईल. म्हणून 2 जीवांचं ऐक्य हे अपूर्णतेत असतं. म्हणून एक जीव अशा पद्धतीनं दुसऱ्या जीवावर प्रेम करेल तर ते आईचं प्रेम त्या निर्वाणीच्या प्रसंगाला कमी पडतं. सोडवेना ते माय बाप, सोडवेना ते माय बाप, सोडवेना ते माय बाप, सोडवेना आवाजाच्या उडीलाही वारकरी संप्रदायाला निळोबाच पाहिजे. त्याला संदर्भ मला दुसरा असा द्यायचा आहे. काही जुन्या लोकांच्या आठवणी काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आमच्याकडे निळोबा नाना गिरमकर एका काळात होऊन गेले. विठ्ठल काळाची एवढी पडेल बाजे वा सोडवेना तेव्हा माय बाप. तुम्ही म्हणाल आई वडील साधे आहेत आमचे म्हणून ते सोडवणार नाहीत, पण आई वडिलांपेक्षा माझ्या सगळ्या सोयऱ्यांवर फार प्रेम आहे, त्यांचे वशिले आहेत, नाही चालत. तुम्ही म्हणाल माझ्या राजसत्तेबरोबर फार ओळखी आहेत, ते साहेब असे ओळखतात ते सोडवतील, नाही. सोडविना राजा
देशीचा चौधरी अनेक सोयरी भली 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 कोण सोडवलं त्यावेळेला तुका म्हणे तुझं सोडविना पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया चक्रपाल एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया हे आळंदीचं तेज आहे चला विठ्ठल. त्या निर्वाणीच्या प्रसंगात एका चक्र पाणी वाचोनिया सोडवेना तो सोडवेल सोडवेल का तो ही भाषा तुकाराम महाराजांची आहे थोडं त्याला विचारा 8व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी भाषा ते ऋण वैपण देखोणी अंगी मिया अपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पंजिरा सुये तयाते मी त्यांना सोडवतो कोणाला सोडवलं पहेपा सावजे हाती उधरले तेने मिया काकुळती स्मरले तयाचे पशुत्व वावो झाले पातलिया माते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सोडवायचं झालं तर माणसांना सोडवले यात काय नावालंय गजेंद्र नावाचा तो हत्ती आहे. सरोवरात जलक्रीडा करण्याकरता गेले आणि बाहेर निघताना त्या मगरीनं पाय धरल्यानंतर सगळे त्याचे सगळे आप्तेष्ट म्हणजे सगळ्या हत्तींचा समुदाय त्याच्यावर प्रेम करणारा त्याला सोडवण्याकरता आला. सगळ्यांचे प्रयत्न थकले त्यांनी विचार केला आता आपणही कदाचित अडकू म्हणून मनोमन त्या वाईट वाटून आणि त्याची क्षमा याचना करून सगळे निघून गेले आणि मग तो एकटाच पडला. त्यावेळेला सरोवरात त्यानं इकडं तिकडं पाहिलं एक कमळ त्याला दिसलं ते कमळ त्यानं तोडलं आणि ते वर टाकलं. अरे या ब्रह्मांडाचा चालक कुणी असेल तर त्यांनी मला सोडवावं सोडवण्याकरता कमळालाच तेव्हापासून वर टाकायची पद्धत निघाली. वाडी मकरंदाची त्यामुळे वेगळं काय सांगायला नको त्यानं वर टाकलं त्यावेळेला त्याचा परिणाम म्हणून प्रभूने सोडवला. हा एक प्रसंग. दुसऱ्या प्रसंगात द्रौपदी करता निर्वाणीचा प्रसंग तिच्यावर पडला. दोन वेगवेगळे प्रसंग आहेत. गजेंद्रावर प्रसंग असा आहे की त्यावेळेला जीव जाण्याची त्याची वेळ आलेली आहे. द्रौपदीच्या प्रसंगात जीव जात नाही पण नंतर जिवंत राहूनही उपयोग नाही. त्यावेळेला तिने याचना केली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लाविला दीनानाथा ब्रीद सांभाळी.
तेव्हा प्रभू आले. पण यातला बारकावा लक्षात घे, यातला भाव सांगितला महापुरुषांनी. तुकोबारायांच्या वचनाचा आशय सांगत असताना वेळ का सखयाला वेला हा द्रौपदीचा प्रश्न आहे, त्याला उत्तर देवाकडून असे, मी वेळ नाही लावला, वेळ तू लावला. वेळ तू का लावलाय महाभारत असं सांगतंय. तिनं थेट देवाचा धावा नाही केला. अगोदर अपयश तुझे नामे अपयश दिशा लंघीजी असं ज्या अर्जुनाचं वर्णन आहे त्याच्यासारखे एक नाही 5 पती आहेत, त्यांचा आश्रय केला, त्यांच्याकडे पाहिलं. गरम रक्ताचे भीमदादा उठणार तेवढ्यात जेमिनीला धर्मराजानं अंगठा असा त्याचा दाबला, खून केली. आपण परतंत्रात आहोत, खाली बसला तो. त्यांचं काही चालत नाही त्यावेळेला भीष्म द्रोणादिक जे वयोवृद्ध आहेत त्या म्हाताऱ्यांच्याकडे पाहिलं, त्यांचंही काही चाललं नाही. त्यावेळेला तोपर्यंत याची ओढाओढ सुरू झाली. अगोदर स्वतःच्या हातानं तिनं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिचे हातही बांधले गेले त्यावेळेला महाभारतातला बारकावा असा आहे, तिनं आपल्या दातावर विसंबून राहिली, दातात साडीचा पदर धरला. आणि ज्यावेळेला दातातूनही सुटला त्यावेळेला ती म्हणायला लागली, पण अगोदर याच्यावर त्याच्यावर त्याच्यावर करत पार त्या 5 पतींच्या पासून दातापर्यंतचा प्रवास हा असा वाया घालवता कामा नये. तो सोडवेल, पण सोडवण्याकरता अगोदर तो आपल्याला आपला वाटला पाहिजे, नाहीतर तेने विन जीवा सुख तुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने बिन जीवा सुख नोहे, तिने बिन जीवा आपुला देव करून घ्यावा, सुख तो आपला आहे याची जाणीव असावी, त्या जाणीवेतून तो आपला एक करून घ्यावा. एरवी त्याच्याशी संबंध जोडायचा झाला तर वेगळा जोडण्याची गरज नाही. तो नित्य संबंध आहे, समवाय संबंधाचा विचार. ओढून ताणून काय असतं, अनेक वेळेला मोठ्याशी संबंध जोडताना जगाचा नियम असा आहे, एखाद्या बरोबर संबंध असतो पण तो सांगण्यासारखा नसला की असलेला संबंध माणसं लपवतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयऱ्या. गरीबाला कुणी आपलं म्हणत नाही, नाही त्याचा आपला नाही संबंध. आडनाव आहे एक, आहोत आम्ही एका गावातले, पण नाही त्यांचं घर वेगळे आमचं वेगळे, आमची सोयरी किती नाही. आणि एखादा प्रस्थापित असेल त्याच्याशी संबंध नसला तरी माणसं सांगतात नाही नाही त्यांचा आमचा संबंध आहे. कसा तो असा काय फिरून फिरून सांगतो काही समजत नाही. जुनी माणसं, मी जसे मला झाली आठवण म्हणून घेतो 2 मिनिटाचा वेळ वाढून. नाशिक जिल्ह्यात उभा आहे प्रातस्मरणीय आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव आदरणीय अण्णांची आठवण होते मला. जगन्नाथ महाराज पवार अण्णा विनोदानं एक बादरायण संबंधाचं उदाहरण सांगायचे ना, आपण ऐकलं अनेकदा. बादरायण संबंध म्हणजे काय, जुना काळ होता, जुन्या काळात प्रवासाची साधनं, आजच्या काळात साधनं भरपूर झाली तशी त्या जुन्या काळात काही मर्यादित साधनं. त्यात बैलगाडीचा प्रवास करत एक कुटुंब चाललं होतं. एका अनोळखी रस्त्यानं त्यांचा प्रवास चाललेला होता. पश्चिमेला सूर्य अस्ताला गेला. आता काही वेळात अंधार पडणार. बाजूला एक घर दिसलं त्यांना रस्त्याच्या समोर. कुठे काय वस्ती किंवा गाव किती अंतरावर आहे माहीत नाही. त्यांनी विचार केला हे एकटं घर दिसतंय, याचाही आसरा सोडून पुढे गेलं तर अंधारात परत फजिती नको, म्हणून त्या घरी थांबवण्याकरता बिंदास्त त्यांनी गाडी त्या घराच्या अंगणात वळवली. ते अण्णा फार रंगून सांगायची. ते बैल सोडले, बाजूला ती आमच्याकडे गंज म्हणतात, तुमच्याकडे वैरणीची पेंड्याची, त्यातल्या 2 पेंड्या अगदी हक्कानं काढल्या, त्या बैलांना टाकल्या, घरामध्ये गेले.
त्यावेळेला घर मालक घरी नव्हते. गृहलक्ष्मीला वाटलं मालकाकडचे कोणीतरी पाहुणे आले. तिनं हातपाय धुवायला पाणी दिलं, सगळ्यांचं चहा पाणी झालं. नंतर बिचारीनं स्वयंपाकही केला. तोपर्यंत ते घर मालक आले, सगळ्यांची जेवणं झाली. जेवणं होऊन शेजारच्या खोलीत त्यांना विश्रांतीची व्यवस्था केली आणि बिछाण्यावर पडल्या पडल्या तो घरचा मालक आपल्या मालकिनीला बोलायला लागला, अगं ते तुझे पाहुणे आले, त्यांच्याशी आपण एकत्र जेवलो, सगळं झालं, तो ओळख पाळख काही करून नाही दिली. ती म्हटली आता घ्या. मला वाटलं तुमचे पाहुणेत म्हणून मी काही विचारलं नाही. म्हटले अरे बापरे, आता जेवलेत झोपलेत, पण आत्ता नको विचारायला, बघू सकाळी. सकाळी उठले, आंघोळ्या झाल्या, निघण्याच्या वेळेला सत्कार समारंभ, तिनं हळदी कुंकू गृहलक्ष्मी लावलं, ओटी चोळी दिली, त्यांना आपलं श्रीफळ दिलं. निघताना त्या घरमालकानं संकोचून थोडेसे हात जोडले आणि तो बोलायला लागला, पाहुणे आलात, सेवेत काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा करा, पण खरं सांगू का, मी ओळखलं नाही. आपण आमच्याकडे मुक्काम केलात, आलात, बरं वाटलं, पण नेमका आपला एकमेकांचा संबंध काय? त्यावेळेला त्यानं सांगितलं, संबंध तुमचा आमचा बादरायण संबंध. बादरायण म्हणजे ऐका, त्यानं सांगितलेला बादरायण संबंध. तुम्ही सगळे जागेत म्हणून मी सांगतो. त्यानं सांगितलं, हे बघा, मी प्रवास करतोय बैलगाडीनं, माझ्या बैलगाडीचं चाक हे लाकडाचं आहे आणि ते लाकूड बोरीच्या झाडाचं आहे, आणि तुमच्या दारामध्ये एक झाड आहे ते बोरीचं आहे. आमचं चाक बोरीचं, तुमचं झाड बोरीचं. अस्माकं बद्री चक्रम विष्माकं बद्री तरोहो बादरायण संबंध हा अयम अयम वयम वयम. आमचं चाक बोरीचं, तुमचं झाड बोरीचं, बाकी आम्ही ते आम्ही, तुम्ही ते तुम्ही, याला म्हणायचं बादरायण संबंध. विठाला हो, एवढा सायास जगात एकमेकाबरोबर संबंध जोडण्याकरता, ज्याच्याशी आपला नित्य संबंध आहे, ते आपल्या स्वरूपदृष्ट्या तोच परमात्मा इथं ज्या वेळेला सगुण साकार होतो, तर त्याला आपलंसं करावं, त्याच्याशी संबंध जोडण्याचा माणसानं प्रयत्न करावा. आणि तो संबंध जोडत असताना काय, देव आपला करावा आपला. मी वेळेची काळजी करू नका, 5 मिनिटात सगळी चरण संपवतो वेळेत. तो संबंध जोडावा, पण त्या संबंध जोडत असताना त्या संबंधाला काहीतरी नाव असावं. आणि मग जसं नाव देऊ आणि जसं आपण नातं त्याच्याशी जोडू, त्यानुसार क्रिया घडत असते, त्यानुसार क्रिया घडते. व्यवहारातलं थोडंसं बोलू का? ऐका, एकच मुलगा असतो, पण मुलगा जसा आपल्या आईबरोबर वागू शकतो तसा वडिलांबरोबर त्याला वागता येतं का? नाही. तसं भावाबरोबर वागता येत नाही, तसं त्याला बायकोबरोबर वागता येत नाही. प्रत्येकाबरोबर वागण्याची त्याची पद्धत एक वेगळी असते, किंबहुना असावी लागते. आईशी वेगळ्या पद्धतीनं त्यानं वागलं पाहिजे, बहिणीशी वेगळ्या पद्धतीनं, भावाशी आणि वडिलांशी, ज्याच्या त्याच्या त्या नात्यानुसार वागावं लागतं. हे व्यवहारात जसं घडतं ना, तसंच भक्तीमध्ये सुद्धा घडतं. भक्तीमध्येही काय, एक देव आपला करावा म्हणत असताना, मी तुम्हाला एक साधं, कुठलाही माझा अधिकार नाही, सर्वार्थानं मी लहान आहे, हा माझा प्रमाद समजणारा, मी आपली क्षमा मागतो फार तर. पण फार उद्विग्न झालेल्या माणसानं कधीतरी आळंदीला यावं, कधीतरी पंढरपुरात जावं. आपल्याला त्र्यंबक जवळ आहे. आळंदीला आल्यानंतर काही साधनं आपल्या समष्टी आहेत, जशा कीर्तनासारख्या एकत्रित, आणि काही वेष्टी आहेत. त्यात कधीतरी एकांतात कुठेतरी बसावं. मंदिरात नाही एकांत सापडला तर घाटावर बसा, सिद्धबेटात कुठेही बसा. बसून एकच भावना करा, या क्षणाला आत्ता आळंदीत आम्ही फक्त दोघंच आहोत. कोण दोघं? एक तर मी आणि दुसरी माझी माऊली. जे काय सांगायचंय ते सांगण्याचा प्रयत्न करा. बघा समोरून काय प्रतिसाद येतोय तो. विठ्ठला हो. पण हे बोलण्याकरता, तुम्हाला बोलण्याकरता काय म्हणून त्याला बोलायचं, याकरता तुमच्या नात्याला काहीतरी नाव असलं, आणि त्या नावानुसार मग भक्तीतल्या पण क्रिया वेगवेगळ्या घडतात. प्रसंग आता आठवला, फार समर्पक वाटतोय म्हणून सांगतो. गोस्वामी तुलसीदासजी आणि चैतन्य महाप्रभूंचा एक प्रसंग सांगितला जातो. गोस्वामी तुलसीदासजींचा सत्संग सुरू होता, प्रवचन चालू होतं रामायणावरती. भव्य दिव्य असं व्यासपीठ होतं, कथाव्यास विराजित होते, आणि बाजूला रामप्रभूची एक मूर्ती तिथे विराजित होती. एक पाय पुढे, एक पाय पाठीमागे, आणि हातात धनुष्य धारण केलेलं, अशी ती देखणी मूर्ती तिथं होती. आणि समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मध्ये चैतन्य महाप्रभू तिथं वक्ता म्हणून बसलेले होते, आणि त्यांच्या मांडीवरती बालक श्रीकृष्णाची मूर्ती होती, आणि तिच्यावर शाल पांघरलेली होती.
प्रसंग असा घडला तिथं, एक पिसाळलेला हत्ती त्या प्रवचनाच्या मंडपाच्या दिशेनं धावत यायला लागला. माणसांनी पाहिल्यानंतर तो हत्ती धावत येतो हे पाहिला की माणसं उठून पळायला लागली. पळत असताना पाठीमागची करत सगळी माणसं जिकडे जागा मिळेल तिकडे पळायला लागली. सगळं म्हणजे गदारोळ उमटला. आणि त्या पळणाऱ्या माणसांच्या मध्ये चैतन्य महाप्रभूंनी पण आपले वस्त्र सावरली, त्या शालमध्ये बालकृष्णाला असं लपेटलं, छातीशी कवटाळलं आणि लहान मुलाप्रमाणे चैतन्य महाप्रभू सुद्धा पळत गेले. म्हणजे आपल्या गुरुवर्य वैद्य भाषा बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर चिंग चिंगाट. वैद्य बाबांची भाषा चिंग चिंगाट. तेही पळत गेले. ऐका, सगळे लोक पळाले, चैतन्य महाप्रभूही पळाले, पण व्यासपीठावर असलेले गोस्वामी तुलसीदासजी हल्ले सुद्धा नाहीत. फक्त गदारोळ उमटल्यामुळे त्यांनी बोलणं थांबवलं आणि हात बांधून ते फक्त समोर बघत राहिले. हत्ती आला आणि काही वेळात निघून गेला. निघून गेल्यानंतर पांगलेली माणसं पुन्हा आली, जागेवरती बसली, पुन्हा प्रवचन सुरू झालं. पण काय असतं, माणसांना काही उद्योग नसतात हे तेव्हापासून चालत आले. हे असंच का, ते तसंच का, हे अमुक, ते बाकी काय आता बोलायला नको, सगळ्या दिव्यातून जातोय आपण. काही त्यातले ते काय म्हणू आपण त्यांना, तर मला शब्द नाही, उठले 2-4 आणि चैतन्य महाप्रभूंच्याकडे आले. म्हटले ते पण महाराज आहेत, तुम्ही पण महाराज आहेत. बरं, हत्ती आल्यानंतर ते तिथं बसून राहिले. म्हणजे त्यांचा देवावर एवढा विश्वास होता, ते खरे भगवत भक्त. ही माणसं सामान्य पळून जातील व आम्ही सगळे पळालो, आमच्याबरोबर तुम्ही पण पळाले. त्यांचा देवावर विश्वास होता म्हणून ते पळाले नाहीत. तुमचा काय देवावर विश्वास नव्हता का तेव्हा तुम्ही पण पळालेत? त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी दिलेलं उत्तर कान उघडे ठेवून ऐका. त्यांनी सांगितलं, जेवढा गोस्वामीजींचा अधिकार आहे म्हणजे देवावर विश्वास आहे, तेवढाच विश्वास माझाही प्रभूवरती आहे. पण फरक असा आहे, त्यांच्या शेजारी प्रभू बाण घेऊन सज्ज आहेत आणि त्यांची जी भक्ती आहे ती दास्य भावातली भक्ती आहे. माझी भक्ती वात्सल्य भावात असल्यामुळे तिथं ते दास आहेत. दासाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वामीवर असल्यामुळे ते बसून राहिले. पण वात्सल्य भावात बाळाच्या जबाबदारी पित्यावर किंवा मात्यावर असल्यामुळे मला त्यांना घेऊन पळावं लागलं. विठाला विठाला. हा जसा आयाम बदलेल नात्याचा, त्यानुसार तशा क्रिया भगवंताप्रती भक्ताच्या घडत जातील. हे करत असताना भक्त स्वतंत्र आहे, भगवंताशी आपलं कोणतं नातं जोडायचं याकरता. मग भक्त कधी देवाला सखा म्हणेल, कधी भाऊ म्हणेल, कधी मित्र म्हणेल, त्याची असंख्य उदाहरणं सांगता येतील. सांगण्याचं आता तात्पर्य नाही. एक संदर्भ फक्त ज्ञानेश्वरीतला देतो. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखात भाषा घातली, अर्जुना कोणते भक्त मला आवडतात. देवाला आवडणारं नातं, सगळे नाती जोडतात, पण देवाला कोणतं नातं आवडतं? माऊली सांगतात, अर्जुना गातो भक्तो तोच योगी तोची मुक्तो, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. भक्तानं स्वतःला पत्नी समजावं आणि मला म्हणजे भगवंताला पती समजावं, या नात्याची केलेली कल्पना ते सांगतात मला आवडते. हाच धागा ज्ञानेश्वरीतला तुकाराम महाराजांनी पकडला आणि प्रयत्न केला. आपल्याही जीवनात हे सौभाग्य आपल्याला प्राप्त करायचं, याकरता मलाही पत्नी व्हायचं. कोणाची पत्नी व्हायचं? भगवंताची पत्नी व्हायचं. पण पत्नी होत असताना पती आणि पत्नी हे नातं जोडण्याकरता अगोदर एक संस्कार करावा लागतो. काय म्हणतात त्याला? बोला पटकन. त्याला विवाह करावा लागतो. पण विवाह म्हटलं की दोघांची एकमेकांना पसंती असेल तर विवाह पुढे जातो. मी थोडक्यात बोलतोय, आता वेळ कमी माझ्याकडे. दोघांची पसंती असेल तर पुढे हा प्रकार जातो. तसं तुकाराम महाराजांना आता पत्नी व्हायचंय, देवाला पती करायचंय. याकरता एक वधू परीक्षा तुकाराम महाराज सांगतात मी माझ्या जीवनात दिली आणि त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले आणि भगवंतानं पत्नी म्हणून माझा स्वीकार केला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुकी उतरला, 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 तुका तुकी उतरला.
मगाशी सांगितलं भक्ती जीवनाचा हा आविष्कार ही रूपकाची भाषा आहे. महाराज सांगतात मी त्यात उत्तीर्ण झालो किंवा झाले म्हणा. कशावरून? सहानकेचा कौल दिला. सहानकेचा या शब्दाचा अर्थ आहे सांभाळाचा. देवानं माझ्या सांभाळाची जबाबदारी घेतली. कारण आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेत म्हणजे आता अपवादांचा विचार सोडात, तो करायला आता आपल्या हातात वेळ तसाही शिल्लक राहिलेला नाही. पण पती आणि पत्नी यांच्यात सांभाळाची जबाबदारी ही पतीवरच असते. म्हणून तर आता तपशिलात मी नाही, मग आता ही वस्तुस्थिती आहे जगातली ती सांग आपल्याकडे. त्यामुळे मुलीच्या बाबतीत सौंदर्य पाहिलं जातं, पण मुलाच्या बाबतीत सौंदर्यापेक्षा त्याचं उत्पन्न पाहिलं जातं. का? सांभाळण्याकरता तो समर्थ आहे का नाही, हा त्यातले बारकावे आता मला नाही सांगत बस. जर एखाद्या वेळेला तुकोबराय सांगतात एखादा आपल्या पत्नीला अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पुरवण्यात कमी पडला आणि एखाद्या वेळेला तिच्या अंगावरती नेसायला काही नसेल किंवा फाटलं तर त्यात तिची अब्रू जात नसते. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. तिनं ज्याला जीवन समर्पित केलेलं आहे त्याची अब्रू जात असते, त्याची किंमत जात असते. म्हणून पतीवर जबाबदारी असते पत्नीच्या सांभाळाची. आणि दुर्दैवानं जर वेगळे झाले दोघं, ज्याला आपल्याकडे घटस्फोट म्हणतात, तर त्याकरताही आपल्यात एक व्यवस्था आहे पोटगी. नंतर तिनं कशावर जगायचं? जिंदगी के नाही म्हणता येत, पण सादबी किंवा बादबी दोन्ही वेळेला जबाबदारी त्याच्यावरच. त्याच्या बरोबर राहा नाही तर त्याला सोडून राहा, पण तिला पोचण्याची जबाबदारी एकदा मंगळसूत्र त्यानं घातलं की त्याच्यावरच, ही त्याच्यावर जबाबदारी आहे. तसं तुकोबराय सांगतात माझ्या सांभाळाची जबाबदारी देवानं घेतली, त्यात मी उत्तीर्ण झालो, उत्तराई झालो, माझी पात्रता मी सिद्ध केली. तुका तुकी उतरला म्हणजे पात्र झालो. सहानकेचा कौल दिला. कौल दिला कशावरून कौल दिला? महाराज सांगतात आता मी देवाबरोबर परिणत होणार आहे, विवाहबद्ध होणार आहे. आणि याकरता म्हणून आमचा हा जो विवाह समारंभ आहे तो नवऱ्या मुलाच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडून माझ्या घरी मला नेण्याकरता एक मुराळी आलेला आहे आणि त्याचाही साज शृंगार किंवा आदर सन्मान माझ्या घरच्यांनी केला. अभंगाचं तिसरं चरण. बोध मुराळी शृंगारीला, 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 बोध मुराळी शृंगारीला. 84चा शिक्का केला, लाडकी लेक मी संता, लाडकी लेक मी संता. 84चा शिक्का केला, लाडकी लेक मी संता, लाडकी लेक मी संता. देवाकडून मला नेण्याकरता मुरळी आला. कोण मुरळी आला? तुकोबराय सांगतात बोध मुराळी शृंगारीला. देव आणि जीव ह्या दोघांना जोडणारा समर्थ दुवा म्हणजे हा बोध आहे. ज्या बोधाला ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायात श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाल्यानंतर जो सुदीन प्रकटतो त्याला बोध म्हटलं. सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा, त्या बोधाला तुकाराम महाराज इथं मुराळ्याच्या भूमिकात घेतात. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. शिक्का शब्दाचा अर्थ वैकुंठवासी नतुसिंग बाबांनी गाथेत शिक्का शब्दाचा अर्थ अंगठी असा केला. अंगठी. 84चा शिक्का म्हणजे 84 लक्ष योनी त्याचीच अंगठी केली आणि ती बोधाच्या बोटामध्ये घातली. म्हणजे बोधाचा सन्मान केला. आणि तो सन्मान त्या मुरळ्याचा झाल्याबरोबर त्याच्याबरोबर ही नवरी मुलगी आता जाणार. पण नवरी मुलगी मुरळ्याबरोबर हे घर सोडून जाण्याच्या अगोदर तिला तिच्या जीवनात काही तयारी करावी लागते. अर्थात आता हे म्हणजे भाग बदलला की त्या पद्धती आपल्याकडे बदलतात. पण एखाद्या मुलीचं लग्न जमलं की जमल्यानंतर ती मुलगी आता माहेराबाबतीत उदास व्हायला लागते आणि तिला ओढ लागते ती सासरची. मग घरातली लहान लहान मुलं पण तिला चिडवतात. म्हणजे त्या टी व्हीचा रिमोट पण तिला त्याची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तू या घरची राहिली नाही,
तू आता पाहुणी, हे आमचं आहे, ते तुझं तुझ्या घरी गेल्यानंतर हे सुरुवात होते. आणि मग अशा वेळेला तिला आतून वाईट वाटतं, तर त्यावेळेला हे माहेर सोडायचं म्हणजे गाव बदलणार, नाव बदलणार, आडनाव बदलणार, घर बदलणार, जबाबदाऱ्या बदलणं, या सगळ्याकरता तिची एक मानसिक तयारी व्हावी याकरता म्हणून तिला सर्वांनी जी सहानुभूती तिच्या प्रती द्यायची असते याकरता सगळे पै पाहुणे कुमारिका अवस्थेतलं तिचा शेवटचा सन्मान म्हणून तिला जेवायला बोलवलं जातं. आमच्याकडे त्याला गडंगण असा शब्द आहे, इकडे काय मला माहित नाही. कोकणात त्याला केळवण म्हणतात. का तर ज्ञानेश्वरीत तो शब्द आला ना, तरी केळवली नोवरी, की ही तिची तयारी करण्याकरता सर्वांनी हे करायचं असतं. पण ह्या तयारी करण्याला पण एक मर्यादा असते. ह्या सगळ्यांच्याकडेच मान सन्मान स्वीकारत असताना एक अशी अवस्था येते की त्यावेळेला हे सगळं होतं आणि तिची आता पूर्ण तयारी होते. घरातून एकदा निघाली की परत गेली कार्यालयातून ती पुन्हा त्याच घरी. मग माझी चप्पल राहिली, सुटकेस राहिली, चार्जर राहिला आणि पिन राहिली नाही, ते पुन्हा दुसरं कोणीतरी आणून द्यायच. पुन्हा तिला माघारी येता येत नाही. हे जाण्याकरता सज्ज झाली याची काही द्योतक, त्याचं द्योतक म्हणून हातात चुडा भरला जातो. आणि एकदा मुलीनं चुडा भरला की मला चुकत असेल तर नंतर दुरुस्त करा, तिला जास्त कुठे फिरू दिलं जात नाही. असं कधीच होत नाही. घरात सगळी लगबग चाललेली आहे, गाडी येऊन थांबली पाहुण्यांची, आता ते मुराळी आलेले आहेत, त्यांची जेवणं सत्कार तिकडे बैठकीत चाललेली आहेत. आणि ही जर म्हणत असेल त्या रानातल्या काकीनं जेवायला बोलवलं होतं आणि परवा तिच्याकडे जाता नाही आलं, मी जाऊन येते, चालत नाही. चुडा भरला, आता नाही, आता गाडी आली त्याच्यात बसायचं आणि निघायचं. हातात चुडा भरला याचा अर्थ संपूर्णतः आपल्या कुमारी अवस्थेचं समर्पण करण्याकरता ती सज्ज झाली, हे त्याचं द्योतक आहे. महाराजांना विचारलं, तुम्ही भरला चुडा? महाराज सांगतात, नुसता चुडाच नाही, नाकात नथ सुद्धा घातली. अभंगाचं दुसरं चरण. अखई चूडा हाती आला, अखई चूडा हाती आला, अखई चूडा हाती आला, अखई चूडा हाती आला. कोणता चुडा? अखई चुडा हाती आला. अखई शब्दाचा अर्थ आहे अखंडत्व किंवा अक्षयत्व. कारण ज्याच्या बरोबर आता परिणत व्हायचं त्याचं सामर्थ्य असं आहे अविनाश करी आपुलिया ऐसे, तो त्याच्यासारखा अविनाशी पदाला मला पोहोचवणार असल्यामुळे त्याचं द्योतक म्हणून तो चुडाच मी अविनाशित्वाचा किंवा अक्षयत्वाचा हातात घातला. नाकात नथ घातली, अंकन मोती नाकाला. कोणती नथ घातली? 4 पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण एवढ्यावर थांबणारी आम्ही मंडळी नाही आहोत. आम्ही भगवत भक्त 5व्या पुरुषार्थाकरता 4थ्याला बाजूला सारून पुन्हा 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 आम्हाला येथे यायचंय. तृप्ती भुकेली काय करू. आणि म्हणून हा 4था पुरुषार्थ असणारा मोक्ष कदाचित आमच्या 5व्या भक्तीच्या रस्त्यात अडथळा निर्माण करेल. तर तो वाकडा म्हणून त्याचं ते द्योतक, तो नथ म्हणून नाकात अडकवला. भाऊ आता तो आपला अधिकार नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांची भाषा 6व्या अध्यायामध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा एक संवाद आहे. त्या संवादात परमात्मा सांगतात, बाबा अर्जुना, आपल्या दोघांच्या मध्ये असणारं हे द्वैत असंच राहू दे.
कारण हे देव आणि भक्ताच आहे आणि दोघांच्यात असणारी ही भक्तीची मजा आहे. जर तुझ्या आणि माझ्या प्रेमाला दृष्ट जर कोणाची लागत असेल तर मोक्षाकरता जे रंक झालेले आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना भिकारी म्हटलं मोक्ष मागणाऱ्यांना. जया सोहंभाव अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू, झने तयाची दिटीचा कळंकू लागेल तुझी प्रेमा. म्हणून आम्ही त्यातले नाही, आम्ही पुढे जाणारे असल्यामुळे आम्हाला हे जन्मजन्मात करायचे. म्हणून हा मोक्ष आमच्या गाठोड्यात आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला, भक्तिपंथी जगा देत पाहिजे तेव्हा आम्ही जगाला वाटतोय, आम्हाला कशाला. म्हणून तो मोक्ष नथनी म्हणून नाकामध्ये अडकवला. ही सगळी तयारी पूर्ण झाली. देवाबरोबर आता या मुलीचं लग्न लागणार. पण ऐका, थोडी आता इथं व्यावहारिक भाषा बोलून मला संपू द्या. सोयरीक करत असताना कोणीही कोणाची कोणाबरोबर कधीही सोयरीक करत नाही. जर त्या लग्नात घरची मंडळी सहभागी असतील निर्णयात तर. मग ते आपलंच आपल्यासारखं पाहिलं जातं. एखादा गरीबही श्रीमंताचं स्थळ आलं तर थोडा घाबरतो, व त्यांची उठबस आपल्याच्यानं होईल का, त्यापेक्षा आपल्यासारखं आपलं बघू. आणि मोठाही विचार करतो इथं, म्हणजे ते काय, मी क्षमा मागतो. तर इथं उभं राहिल्यानंतर वक्त्यानं बोललं पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर, म्हणून मी बोलतो. फक्त म्हणजे कितीही एखादी मुलगी चांगली असू द्या, कुठेही बोट दाखवायला जागा नाही. ती काही तुमची 36-37 लक्षणं म्हणतात ती सगळी, नाकी डोळी सगळं, अनुरूप शिक्षण स्वभाव या सगळ्या गोष्टी. तरी सुद्धा अनेक वेळेला अशी मुलगी माणसं आपल्या मुलाकरता कितीही अनुरूप असली तरी करून घेत नाहीत. त्याचं कारण असं असतं की तिच्या वडिलांना जर दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरी शोधून आणण्याकरता 3 माणसांचा 1.5 तास जात असेल, तर शहाणा माणूस विचार करेल की आपल्याकडे महाराज लोकांचं बसणं उठणं असतं. 9चं कीर्तन म्हणून 9ला 5 कमी येताना, म्हणजे पोचणाऱ्या कीर्तनकाराच्या जमान्यात एखादा कीर्तनकार 4 वाजता येऊ शकतो. अशा वेळेला आपला व्याही जर झुलत झुलत आला ना उंबरठ्यात पडला तर तेव्हा कीर्तनकाराच्या महाराज समोर काय सांगायचं व्याही. म्हणून मुलगी कितीही चांगली असली तरी या बापांच्या पायी. म्हणून अनेक चांगल्या चांगल्या मुलींचा जीवनाचा कचरा फक्त आई बापांच्यामुळे समाजात झाला होतोय. याकरता म्हणून मुलगी एखादी चांगल्या किंवा घरंदाज घरात जाण्याकरता आई वडिलांची तेवढी पत असावी लागते, त्यांची ती जबाबदारी असावी लागते.